नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय पी शिंदे के जी एस हिस्ट्री या यूट्यूब चॅनलवरती मी पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण एम ए पार्ट फर्स्टच्या सेमिस्टर 1 साठी जो विषय आहे सोशल बॅकग्राऊंड ऑफ दलित मुवमेंट इन महाराष्ट्र, महाराष्ट्रातील दलित चळवळीची सामाजिक पार्श्वभूमी या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख आपण करून घेतलेली आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण एम ए पार्ट 2 सेमेस्टर 3 साठीचा जो कोर पेपरचा विषय आहे आधुनिक भारताचा आर्थिक इतिहास, इकॉनॉमिक हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया, कोर पेपर नंबर 9 ज्याला CC9 असं म्हटलं जातं, या विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण सत्राचा विचार करता या विषयाअंतर्गत तुम्हाला एकूण 6 प्रकरणं अभ्यासण्यासाठी देण्यात आलेली आहेत. या 6ही प्रकरणातील घटक उपघटकांचा आढावा आपण आज घेणार आहोत. त्यामध्ये प्रकरण क्रमांक 1 जे आहे ते म्हणजे युरोपियनांचे भारतातील आर्थिक हितसंबंध आणि वसाहतवादी अर्थव्यवस्था. आता त्यामधील जे वेगवेगळे 4 सब टॉपिक आहेत त्यातील पहिला जो आहे व्यापारवादी अवस्था. एक व्यापारवादी धोरणाचा यामधून आपण आढावा घेणार आहोत. त्यानंतर दुसरा जो आहे मुक्त व्यापार अवस्था, म्हणजे मुक्त व्यापार धोरणाचा अभ्यास आपण या मुद्द्याअंतर्गत करणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातील तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे वित्तीय साम्राज्यवाद अवस्था. आता वित्तीय साम्राज्यवाद एक काय प्रकार होता याचा अगदी डिटेल अभ्यास आपण जेव्हा प्रकरण सुरू करणार आहोत तेव्हा करणार आहोतच. आणि याच प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे वसाहतवादी अर्थव्यवस्था. वसाहतवादी अर्थव्यवस्थेचा अभ्यास आपण या प्रकरणाअंतर्गत करणार आहोत. अशी एकूण 4 मुद्दे या प्रकरणामध्ये समाविष्ट आहेत. या 4ही मुद्द्यांचा डिटेल अभ्यास आपण जेव्हा रेग्युलर टीचिंगला सुरुवात होईल तेव्हा करणार आहोतच. हे झालं तुमचं प्रकरण क्रमांक 1. आता प्रकरण क्रमांक 2 जे आहे, प्रकरणाचं नाव आहे शेतीविषयक व्यवस्था. तर विद्यार्थी मित्रांनो, जे आपण आधुनिक भारताचा अभ्यास करतोय म्हणजे थोडक्यात ब्रिटिश काळाचा अभ्यास करतोय आणि या ब्रिटिश काळामध्ये शेतीविषयक व्यवस्था नेमकी कशी होती याचा आढावा आपण या प्रकरणातून घेणार आहोत. याच्या अंतर्गत एकूण 5 उपघटकांचा अभ्यास आपण करणार आहोत. त्यातील पहिलं जे आहे म्हणजे शेतीविषयक व्यवस्था राबवताना ब्रिटिशांनी ज्या काही वेगवेगळ्या जमीन महसूल विषयक शेतीच्या बाबतीत ज्या नवनवीन पद्धती आणल्या, शेतसारा गोळा करण्याच्या किंवा इतर ज्या वेगवेगळ्या पद्धती आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास आपण याच्या अंतर्गत करणार आहोत. आता त्यातील पहिली पद्धती जी आहे ती म्हणजे कायमधारा पद्धती, म्हणजे कायमस्वरूपाचा सारा थोडक्यात. त्याच्यानंतर पुढची जी आहे रयतवारी पद्धती, म्हणजे संपूर्ण रयतेकडून तो एकाच वेळी गोळा केला जाणारा सारा किंवा महसूल. त्याच्यानंतर महालवारी पद्धती, एक विशिष्ट असा प्रदेश ठरवून द्यायचा त्याच्यातून एकत्रित निघणारा महसूल. म्हणजे ह्या शेती विषयक व्यवस्थांमध्ये या प्रकरणाच्या अंतर्गत ह्या वेगवेगळ्या पद्धती ज्या महसूल गोळा करण्याच्या दृष्टिकोनातून अंमलात आणण्यात आलेल्या होत्या, कायमधारा, दुसरी रयतवारी आणि तिसरी महालवारी. आता याच प्रकरणातील चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे शेतीचे व्यापारीकरण. पुढील काळामध्ये शेतीचं व्यापारीकरण कसं होत गेलं याचा देखील डिटेल आढावा आपण या प्रकरणाअंतर्गत घेणार आहोत. आणि याच प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे ब्रिटिशांच्या कृषीविषयक धोरणाचे परिणाम. तर ब्रिटिशांनी वेगवेगळी शेतीविषयक धोरणं भारतामध्ये राबवली. मग या धोरणांचा भारतीय शेतकऱ्यांवर काय परिणाम झाला किंवा तुमच्या कृषी व्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा आढावा आपण या प्रकरणातील शेवटच्या मुद्द्याअंतर्गत घेणार आहोत. हे झालं तुमचं प्रकरण क्रमांक 2 शेतीविषयक व्यवस्था. आता प्रकरण क्रमांक 3 जे आहे ते म्हणजे उद्योग.
आता या प्रकरणाअंतर्गत तत्कालीन उद्योगाचा आढावा आपण घेणार आहोत. ब्रिटिश पूर्व काळातील जी काही परिस्थिती होती आणि जेव्हा ब्रिटिश भारतात आले, त्याच्यानंतर भारताची औद्योगिक क्षेत्रातील उलाढाल कशाप्रकारे घडून आली, याचा आढावा आपण या प्रकरणात घेणार आहोत. आता याच्या अंतर्गत 5 उपमुद्द्यांचा आढावा आपण घेणार आहोत. त्यातील पहिला जो आहे ब्रिटिश पूर्वकालीन भारतातील उद्योगांची स्थिती. आता ब्रिटिश भारतामध्ये येण्या अगोदर भारतातील उद्योग नेमके कोणत्या परिस्थितीत होते, त्यांची स्थिती काय होती, हे आपण या मुद्द्याच्या अंतर्गत जाणून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचं आहे अनौद्योगिकीकरण. भारतामध्ये पुढील काळामध्ये अनौद्योगिकीकरण कसं होत गेलं, याचा देखील डिटेल आढावा आपण यातून घेणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातील तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे आधुनिक उद्योगांचा विकास. वेगवेगळे आधुनिक उद्योग भारतामध्ये सुरू कसे झाले ब्रिटिशांच्या मार्फत आणि या उद्योगांचा विकास भविष्यात कसा होत गेला, याचा देखील आढावा आपण या प्रकरणातून सविस्तररित्या घेणार आहोत. याच प्रकरणातील चौथा जो मुद्दा आहे भारतातील रेल्वे किंवा रेल्वेचा विकास. आता 1853 साली पहिली रेल्वे 1853 साली सुरू करण्यात आली. म्हणजे खरं तर उद्देश भारतामध्ये ब्रिटिशांनी सुरू केली. भारतामध्ये आपला तयार झालेला पक्का माल किंवा इतर कुठून वेगवेगळ्या क्षेत्रातून किंवा वेगवेगळ्या विभागातून कच्चा माल उचलणे याच्या सोयीसुविधेसाठी खरं तर त्यांनी रेल्वे भारतामध्ये सुरू केलेली दिसते. म्हणजे आपली दळणवळण व्यवस्था ही उच्च प्रतीची असावी, कोणत्याही प्रकारच्या अडचणी आपल्याला येऊ नये, या हेतूतून त्यांनी भारतामध्ये रेल्वेची सुरुवात केली. आणि पर्यायानं पुढील काळामध्ये रेल्वे म्हणजे भारतासाठी आता बघता रेल्वे मंत्रालय सेपरेटली डिपार्टमेंट भारतामध्ये सध्या कार्यरत आहे. मग या प्रकरणाअंतर्गतच आपण भारतातील रेल्वेचा विकास पुढे कसा होत गेला याचा देखील आढावा घेणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कामगार समस्या आणि आलेले वेगवेगळे फॅक्टरी ऍक्ट 1894 ते 1942 यामध्ये म्हणजे कामगारांच्या ज्या विविध समस्या होत्या आणि त्याला अनुसरून जे वेगवेगळे फॅक्टरी ऍक्ट पास करण्यात आले, या फॅक्टरी ऍक्टचा या कायद्यांचा म्हणजे 1894 ते 1942 या कालखंडाचा आढावा आपण या मुद्द्याअंतर्गत घेणार आहोत. हे झालं तुमचं प्रकरण क्रमांक 3 उद्योग. त्यानंतर प्रकरण क्रमांक 4 जे आहे अंतर्गत आणि परकीय किंवा बाह्य व्यापार ज्याला म्हटलं जातं, हे तुमच्या प्रकरणाचं नाव आहे. यामध्ये देखील आपण 5 उपघटकांचा अभ्यास करणार आहोत. त्यातील पहिलं जे आहे व्यापारवाद. त्यानंतर दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार. ब्रिटिश काळामध्ये व्यापाराचे 2 भाग थोडक्यात, ब्रिटिशकालीन अंतर्गत व्यापार आणि यातीलच पुढचा जो मुद्दा आहे परकीय व्यापार. म्हणजे तत्कालीन अंतर्गत व्यापार कशा स्वरूपाचा होता, त्यानंतर परकीय देशांची त्यांचे रिलेशन्स किंवा परकीय सत्तांशी त्यांचे असलेले संबंध कसे होते आणि त्यांच्याशी चालणारा त्यांचा जो व्यापार होता तो कसा होता, याचा आढावा आपण यातून घेणार आहोत. त्यानंतर याच प्रकरणातील चौथा जो मुद्दा आहे ब्रिटिशांचे व्यापार विषयक धोरण. ब्रिटिशांनी भारतामध्ये ट्रेड व्यापार करताना जी वेगवेगळी ध्येय धोरणं राबवली त्या धोरणांचा आढावा आपण या प्रकरणाअंतर्गत घेणार आहोत. आणि याच प्रकरणातील शेवटचा जो मुद्दा आहे तो म्हणजे परकीय व्यापार आणि आर्थिक व्यवस्था किंवा आर्थिक विकास. म्हणजे परकीयांशी असलेले परकीय सत्तांशी असलेले संबंध, त्यातून झालेला जो परकीय व्यापाराची जी भरभराट होती आणि त्याच्यातून भारताचा आर्थिक विकास कसा होत गेला याचा आढावा आपण या मुद्द्याअंतर्गत घेणार आहोत. हे झालं तुमचं प्रकरण क्रमांक 4 अंतर्गत आणि परकीय व्यापार. यानंतर पुढील प्रकरण आहे प्रकरण क्रमांक 5. प्रकरणाचं नाव आहे वित्तीय व्यवस्था. आता यामध्ये एकूण 5 मुद्द्यांचा आपण आढावा घेणार आहोत. त्यातील पहिलं जे आहे वित्तीय व्यवस्थेची ओळख. त्यानंतर दुसरं आहे वित्तीय केंद्रीकरण व विकेंद्रीकरण. म्हणजे केंद्रीकरण कशा प्रकारे झालं आणि नंतर विकेंद्रीकरण कशा प्रकारे झालं याचा आढावा आपण यातून घेणार आहोत. त्यानंतर ब्रिटिशांचे भारतातील आर्थिक धोरण व परिणाम. त्यांनी राबवलेली वेगवेगळी आर्थिक धोरणं आणि त्याचा भारतीय जीवनावर किंवा भारतीय अर्थव्यवस्थेवर काय परिणाम झाला याचा देखील आढावा आपण यातून घेणार आहोत. त्यानंतर ब्रिटिश महसूल व्यवस्था.
ब्रिटिशांच्या महसूल व्यवस्थेचा अगदी डिटेल अभ्यास आपण या प्रकरणातून करणार आहोत. वित्तीय व्यवस्था प्रकरणाचं जे नाव आहे आणि यातील शेवटचा जो मुद्दा आहे सीमाशुल्क, जकात विषयक सीमाशुल्क व औद्योगिक धोरण. याचा देखील आढावा आपण या 5व्या प्रकरणातून घेणार आहोत. त्यानंतर तुमचं सेमेस्टरमधील पुढचं आणि शेवटचं जे प्रकरण आहे, प्रकरण क्रमांक 6, बँक व्यवसाय प्रकरणाचं नाव आणि या अंतर्गत जे मुद्दे आहेत त्यातील जर पहिला आपण बघितला तर बँक व्यवसायाला कुठेतरी सेंट्रल म्हणजे थोडक्यात ब्रिटिश पूर्व काळ आणि ब्रिटिशांनंतरचा काळ. मग ब्रिटिश पूर्व काळामध्ये बँक व्यवसाय कसा होता, त्याचं स्वरूप कसं होतं, त्याच्यानंतर पुढे ब्रिटिश काळानंतरचा विचार केला तर ब्रिटिश पूर्व काळ आणि ब्रिटिश काळानंतर म्हणजे बँक व्यवसायाची कशी भरभराट झाली, तेव्हा त्याच्यात कोणते बदल करण्यात आले, त्याबाबत कोणती वेगवेगळी ध्येय धोरणं राबवण्यात आली, याचा देखील आपण अभ्यास करणार आहोत. याच प्रकरणातील तिसरा जो मुद्दा आहे भारतातील बँक व्यवसायामध्ये असणारे दोष. भारतातील बँकिंग व्यवस्था ठीक आहे, कुठेतरी वित्तीय व्यवस्था या प्रणालीचाच एक भाग मानला जातं बँक व्यवसाय. बँक व्यवसायाअंतर्गत मग भारतातील बँक व्यवसाय सुरू झाला ठीक आहे, पण या बँक व्यवसायामध्ये वेगवेगळे असणारे दोष कोणते होते याचा देखील आढावा आपण यातून घेणार आहोत. आणि याच प्रकरणातील आणि तुमच्या अभ्यासक्रमातील याच प्रकरणातील शेवटचा मुद्दा बँक व्यवसायाची आर्थिक विकासातील भूमिका. या बँक व्यवसायाने आर्थिक विकासामध्ये नेमका हातभार कसा लावला, आर्थिक भरभराट कशी होत गेली किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये काय परिणाम घडून आले या बँक व्यवसायाचे, याचा देखील आपण आढावा घेणार आहोत. हे झालं तुमचं प्रकरण क्रमांक 6 अभ्यासक्रमामधील सगळ्यात शेवटचं प्रकरण. हा झाला तुमचा MA सेकंड इयरच्या सेमेस्टर 3चा जो कोर पेपर 9चा विषय आहे तो म्हणजे ब्रिटिशांच्या एकंदरीत ध्येयधोरणांचा अभ्यास करताना, त्यांच्या त्या ध्येयधोरणांचा अभ्यास करताना भारतामध्ये काय वेगवेगळे बदल होत गेले, म्हणजे थोडक्यात या विषयात ब्रिटिशांचा जो कार्यकाळ आहे या कार्यकाळाचा आपण आढावा घेणार आहोत. म्हणजे थोडक्यात ब्रिटिशांची आर्थिक धोरणं भारतामध्ये त्यांनी कशी राबवली याचा आढावा आपण यामधून घेणार आहोत. पुढील लेक्चरमध्ये देखील आपण एका नवीन विषयाच्या अभ्यासक्रमाची ओळख करून घेणार आहोत. आज आपण येथे थांबूया. धन्यवाद.